मित्रांनो, जर तुम्ही मुंबई नाशिक महामार्गावरनं प्रवास करत असाल तर तुम्हाला मानकोली हे नाव नक्कीच ठाऊक असेल. मुंबई नाशिक महामार्गावरनं प्रवास करताना सर्वात पहिले भिवंडी बायपास हे नाव तुमच्या लक्षात येते. जेव्हा तुम्ही भिवंडीतून प्रवास करता, नाशिकवरून प्रवास करता, कल्याणवरून प्रवास करता किंवा ठाण्यावरून प्रवास करता, त्यावेळेस तुम्हाला भिवंडी बायपास किंवा मानकोली हे नाव नक्कीच ऐकलेले असाल. तर आज मी तुम्हाला मानकोली या जंक्शनवरनं मी तुम्हाला एक राईड घडवणार आहे आणि माहिती देणार आहे मुंबई नाशिक महामार्ग रस्त्यावरून चालू असलेले कामे. हे पहा, सर्वप्रथम आपण आहोत ते मानकोली जंक्शन. इथून गाडी तुम्ही क्रॉस करणं, रस्ता ओलांडणं म्हणजे सर्वात जिकरीचे काम आहे. सर्वात कठीण जर काय असेल इथे तर रस्ता पार करणे. हा रस्ता क्रॉस करणं आपल्याला खूप कठीण जातं, कारण कुठूनही कशाही प्रकारे गाड्या येतात. कुठेही त्याच्या अशी वाहतुकाची व्यवस्था अशी व्यवस्थित दिसत नाही की एकाच गाड्या थांबतात, दुसऱ्या येतात. असो, आपण मानकोलीतून निघालेलो आहोत. चाललो आहोत आपण माझीवाडा ते वरपे जे रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामे सुरू आहे, आजपत्रीकरणाचे, त्याचा एक आढावा घेण्यासाठी आपण आज मानकोली इथून निघालेलो आहोत. आत्ताच मानकोलीचा उड्डाणपूल इथे संपलेला आहे आणि आपण पुढे भिवंडीच्या दिशेने चाललेलो आहोत. सदर माझीवाडा ते वरपे हे 23 ते 24 किलोमीटर अंतराचा टप्पा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आपण मानकोली या ठिकाणाहून सुरू केलेला हा प्रवास. तुम्ही बघता, आपण जसा मानकोली गावातनं निघालो, आपण रस्ता ओलांडला, आपण सरळ सर्व्हिस रोड पकडला आणि सर्व्हिस रोडने आपण चाललेलो आहोत ते वडपेच्या दिशेने, भिवंडीच्या दिशेने. आणि जसा सर्व्हिस रोड इथे संपतो, आपल्या प्रवास करताना माझा जो उजवा हात आहे, उजव्या हाताला जो मुख्य रस्ता आहे तो आजपत्रीकरणाचं काम आहे आणि ते आजपत्रीचं काम आहे. सोडले तर दोन पत्री मार्गिका जे आहेत ते सर्व्हिस रोड आहे आणि आपण जे चाललो ते सर्व्हिस रोडवरनं. म्हणजे एकंदरीत गणित जोडता आपल्याला हा 8 पत्री रस्ता जो आहे तो 12 पत्री रस्ता म्हणून वापरात येतो. सर्व्हिस रोड आहे त्याचे कारण असे की लोकल गावातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना किंवा जे कंटेनर्स वेअरहाऊसमधनं निघतील त्यांच्याकरता अवेलेबल राहणारा हा सर्व्हिस रोड. आणि सर्व्हिस रोडवरनं इथे आपण मुख्य रस्त्याला आता जोडले गेलेलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही किती प्रमाणात इथनं वाहनांचे वर्दळ सुरू येते आणि तुम्ही हैराण व्हाल की इथे रस्त्याच्या मधोमध वाहने उभी येते का म्हणून, कारण त्या ठिकाणी जे ते कामे सुरू आहे एका उड्डाणपुलाचे. हा उड्डाणपूल म्हणजे मानकोली ते डोंबिवली हा जो नवीन लिंक रोड आहे, त्या लिंक रोडसाठी जो पर्याय आहे डोंबिवलीला जाण्याकरता मानकोलीहून आल्यावर, ठाण्याहून आल्यावर, त्याच्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता हे वळण आहे जे तुम्हाला डोंबिवलीकडे घेऊन जाणारे आहे आणि ते तुम्ही कामाचा आढावा घेऊ शकता. इथे पाहू शकता कामे कसे चालू आहेत आणि याबाबत मी व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. याच ठिकाणावर तुम्हाला डोंबिवली करता जावे लागणार आहे. आणि आता आपण पुढे निघालो आहोत ते ठाण्याच्या दिशेने. खूपच लांबलचक असा हा उड्डाणपूल आहे आणि डोंबिवली जाण्याकरता तो सबवे. त्या ठिकाणून आता आपण पुढे निघालेलो आहोत. काही दिवसांपूर्वी अशी खबरबात आली होती की एप्रिल पर्यंत कदाचित या आजपत्री कामाचा जो मार्ग आहे, या मार्ग म्हणजे लोकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. वाहतूक ऑलरेडी सुरू आहे, परंतु इथून प्रवास करता असे जाणवते की नुसतीच वाहतूक सुरू आहे ते मुख्य जे ऑलरेडी पहिल्याचे रस्ते त्यावरनं. कारण बहुतांश मानकोलीतून सुरू केलं का आपण डोंबिवली वळण घेतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मोठा उड्डाणपूल आहे. तिचे काम सुरू आहे अजून. हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील याचा अंदाजा नाही, कारण आता पावसाला सुरुवात होईल 1-2 महिन्यात आणि मला तरी असे जाणवत नाही की या ठिकाणी कामे होतील म्हणून लवकरात लवकर. हा ओवली फाट्याकरता एक रस्ता, अजून एक सबवे
आणि त्या ठिकाणी आपण निघालो आहोत भिवंडीच्या दिशेने। त्या ठिकाणी पूर्वी खूप मोठी एक टेकडी होती, खूप मोठा डोंगर होता। तो डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता हा डोंगर। बाजूला जी भिंत दिसत आहे ती या ठिकाणी जो उड्डाण पूल आहे ते काम सुरू आहे, त्याची रॉंग साईडने गेलेली गाडी। मुंबई नाशिक महामार्गावरील माझेवाडा ते वरपे या आटपत्रीकरणाचे जे काम सुरू आहे त्याचा आपण एक छोटासा आढावा घेण्यासाठी मानकोलीहून प्रवास सुरू केलेला आहे। आणि हा प्रवास आपला वडपेपर्यंत होणार आहे। इथे सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवू इच्छितो की जे दिवा वसई जी रेल्वे लाईन जाते आहे त्या दिवा वसई रेल्वे लाईनवर ब्रिज बांधण्याचे कामे सुरू आहेत, त्याचा एक छोटासा आढावा। पुढील व्हिडिओ आपण त्याची पूर्ण डिटेल घेऊयात। मुंबई नाशिक महामार्ग आटपत्रीकरणाचा आढावा घेत असताना आपण मानकोलीहून आलोत। तर मध्ये आपल्याला जो डोंबिवली ते ठाणे जो रस्ता आहे, जो लिंक रोड आहे, त्याचे अपडेट घेतले आपण। त्यानंतर पुढे आले असल्यास आपण इथे पाहू शकता जी दिवा वसई रेल्वे लाईन आहे त्या दिवा वसई रेल्वे लाईन जवळ आलेलो। इथे देखील जोपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होत नाही, दिवा वसई रेल्वे लाईनवर हा एक ब्रिज बांधला जातोय, याच्या बाजूला ब्रिज बांधला जातोय। जेव्हा याचे काम पूर्ण होईल त्यावेळेस ही जी वाहतूक आहे आताच्या वेळी जी आपल्या जुन्या रस्त्यावर होती या नवीन रस्त्यावर तुम्ही पाहू शकता रस्ता कुठे या नवीन रस्त्यावरनं सुरू होईल। आणि मग राहिलेलं या रस्त्याचं उर्वरित काम जेव्हा हे ब्रिज सुरू होतील त्यावेळेसच होईल। अशा प्रकारे हा एक मुंबई नाशिक महामार्ग आटपत्रीकरणाचा एक छोटासा आढावा। आता आपण इथून पुढे देखील आढावा घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे जे स्टीलचा ब्रिज वगैरे बांधण्यात आहे त्याचे कामे बहुतांश तयार आहे। पाहिलं तुम्ही दिवा वसई जी रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी सुरुवातीचे कामे, आणि आपण आता ज्या मार्गाने प्रवास करत आहोत त्या मार्गावर देखील कामे सुरू होतील। पण जेव्हा या रेल्वे पुलावर काम पूर्ण होईल आणि तिथून वाहतूक सुरू होईल त्याच्यानंतरच या कामाला सुरुवात होईल, या कामाचा वेग होईल। तुम्ही पाहू शकता इथे गर्डर्स वगैरे त्या पुलाचे सुरुवात केलेले काम। मुंबई नाशिक महामार्ग भिवंडीच्या दिशेला प्रवास करताना जरी या शासन असे म्हणत आहे की इथे 85 ते 90% कामे झालेले आहेत, परंतु जे काही अंतर आहे माझेवाडा ते वडपे त्यापैकी माझेवाडा ते दिव्यापर्यंतचे अंतर व्यवस्थित झालेले कामे, दिवे गावापासून पुन्हा मानकोलीपर्यंत आल्यास थोडाफार अंतर व्यवस्थित झालेलं आहे, कारण दिवे गावात देखील जो उड्डाण पूल आहे त्याचे काम सुरू आहे, सबवे बनत आहे। तसेच तिथून पुन्हा एक बुलेट ट्रेनचा मार्गिका गेलेली पूल गेलेला आहे, त्यामुळे दिवेच्या ठिकाणी काम सुरू आहे। त्याच्यात पुढे आल्यास आपण मानकोलीहून थोडे पुढे आल्यास पाहिलं की डोंबिवलीसाठी जो रस्ता जातो त्या ठिकाणी कामे सुरू आहेत। त्यानंतर आपण दिवा वसई रेल्वे लाईन जवळ आलो, त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे। आणि इथून पुढे आपण जेव्हा येतो त्यावेळेस पिंपलासाठी जो मार्ग आहे ज्याला भूमिवट असं म्हटले जाते या ठिकाणी देखील कामे सुरू आहेत। या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे। म्हणजे एकंदरीत या 12 ते 13 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये 2 ते 3 मोठ्या मोठ्या उड्डाण पुलाचे कामे सुरू आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर आपण भूमिवट या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। म्हणजेच एकंदरीत मानकोलीतून सुरू केलेला प्रवास आपला भिवंडीपर्यंत झालेला आहे असे म्हणायला काही हरकत नाही। आणि तुम्ही रस्त्याची अवस्था पाहू शकता, मध्ये डांबरीकरणाचे मोठे मोठे थर आहेत, त्यामुळे बॅलन्स बिघडू शकतो गाडीचा। आणि पाहू शकता डाव्या हाताने जी गाडी गेले ब्रिजच्या घालून ती भिवंडी आणि कल्याणकरता जाणारी आहे। आणि आपण कल्याण भिवंडी बायपासवरील उड्डाण पुलावर प्रवास करीत आहोत। उड्डाण पुलाच्या खालून जर आपण गेलो असतो तर डाव्या हाताला भिवंडी आणि उजव्या हाताला कल्याण असा प्रवास करावा लागला असता। मुंबई नाशिक महामार्गावर कल्याण भिवंडी बायपास या ठिकाणी जो उड्डाण पूल आहे त्यावरचा आपला प्रवास। आता आपला प्रवास जो सुरू आहे तो
भिवंडी ते वडपे हा आपला प्रवास सुरू राहणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील. या आटपत्रीकरणाचे कामे बहुतांश इथून तरी बरेचसे कामे जे आहेत भिवंडी ते वडपे बहुतांश रस्ते रुंद झालेले आहेत. उड्डाणपूल जे आहेत त्यांची देखील कामे झालेले आहेत आणि राहिले ते फक्त भिवंडी बायपास भिवंडी इथून माजीवाड्यापर्यंतचे जे रस्ते आहेत त्याचे कामे बरेचसे बाकी आहेत. तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा इथे मोठे मोठे कंटेनर ट्रक्स वगैरे उभे असतात. नेहमीच तुम्ही केव्हाही प्रवास करा तुम्हाला हे रस्ते कधीच खुले दिसणार नाहीत. प्रत्येक तुम्हाला ठिकाणी अशा मोठे मोठे कंटेनर रस्त्याच्या बाजूला तुम्हाला उभे दिसतील. या मुंबई नाशिक महामार्गाचे आटपत्रीकरणाच्या कामाचा मुख्य जो हेतू तो वडपे या ठिकाणाहून थोडा पुढे गेल्यास जो आमने इंटरचेंज आहे ज्याला आपण नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग बोलतो, स्वर्गीय इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, त्या समृद्धी महामार्गावरनं जेव्हा नागपूर ते मुंबई आपण प्रवास करता तोपर्यंत तो आपला प्रवास फक्त आमने गावापर्यंत जातो. तिथून पुन्हा पुढे ठाणे येण्याकरता किंवा मुंबईला येण्याकरता आपणास खूप मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ती वाहतूक कोंडी या आटपत्री मार्गाच्या कामामुळे पूर्णपणे बंद होऊ शकते, वाहतूक कोंडी थांबू शकते. या मार्गावर अजून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी कामे सुरू आहेत, परंतु तरी सुद्धा माजीवाडा ते मानकोलीपेक्षा कल्याण भिवंडी बायपास ते वडपेचे काम बहुतांश पूर्ण झालेले आहे असा एक अंदाज लावायला काही हरकत नाही. इथे पाहू शकता थोड्या आपल्या उजव्या हाताला काम सुरू आहे थोड्याफार प्रमाणात. आणि एका लेनवर जी एक लेन आहे त्या लेनवर इनकमिंग आउटगोइंग दोन्ही सर्व्हिस चालू आहेत. तर मुंबई नागपूर हा जो समृद्धी महामार्ग वडपेच्या ठिकाणी येतो तो ॲक्च्युली सायदारा इंटरचेंज या ठिकाणी उतरण आहे त्याची. सायदारा इंटरचेंज बाबत आपण अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर तिथून पुढचा प्रवास वेगवान व्हावा सुसाट व्हावा म्हणून या आटपत्री कामा जो मार्ग आहे याची तयारी झालेली आहे. आणि या रस्त्यावर येणाऱ्या काळात खूप जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसणार आहे, कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरून जे वाहने येतील ते सुद्धा मुंबईला येण्याकरता कदाचित एक तर विरार या ठिकाणी इंटरचेंज आहे, ज्यांना मुंबईला जायचे त्यांच्याकरता, किंवा तो स्किप कराल तर पुढे आल्यास वडपे या ठिकाणी जो साईदारा इंटरचेंज या ठिकाणी काम बनत आहे त्या ठिकाणी आपण एक्झिट घेऊन मुंबईच्या दिशेने येऊ शकता. त्यामुळे दोन्ही ठिकाणची जी वाहतूक आहे ती JNPA जे वाहने येतील मोठे मोठे कंटेनर्स ते सुद्धा भिवंडी देण्याकरता त्यांना दिल्ली मुंबई एक्सप्रेसची खूप फायदा होणार आहे. आणि आपण निघालेलो वडपेच्या अगदी जवळ पोहोचणार आहोत. वालशिंद इथून आपण आत्ताच सुरुवात केली प्रवासाला. तुम्ही ब्रिजवर पाहू शकता खूप छान ब्रिज झालेला आहे. सकाळच्या वेळी इथनं जो प्रवास सुसाट होतो ते फक्त दोनच ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एक तर सर्वप्रथम माजीवाडा, त्यानंतर पुन्हा आल्यास दिवे या ठिकाणी, त्यानंतर जो प्रवास सुसाट सुरू होतो तो सलग वडपेपर्यंत न होता तो येतो येवई नाका म्हणून जो वळण आहे त्या ठिकाणापर्यंत. आणि येवई नाक्याच्या पुढे पुन्हा आपल्याला वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागते. तुम्ही कुठल्याही दिवशी प्रवास करा, येवई नाका पार केल्यास वडपेचा जो
उड्डाणपूल बनत आहे, त्याच्या अगोदर वाहतूक कोंडीला सुरुवात होते आणि अशा प्रकारे आपण अजून एका उड्डाणपुलावर प्रवेश केलेला आहे, जो येवईचा उड्डाणपूल आहे. हे पाहू शकता, या उड्डाणपुला अजून सुद्धा काम सुरू आहे. हा पूर्णपणे तयार झालेला, पुन्हा आधीमध्ये काहीतरी कामे काढतात आणि कामाला सुरुवात करतात. येवईचा ब्रिज, जसे की मी बोललं, हा वडपेपर्यंत प्रवास करता येवईचा ब्रिज सोडल्यावर आपल्याला वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागते. तुम्ही आता पाहू शकता, आताच आपण येवई ब्रिज क्रॉस केलेला आणि सर्वात प्रथम हे पाहू शकता, उलट दिशेने येणारी गाडी, सर्व्हिस रोड न वापरता मुख्य मार्गावर न उलट दिशेने येणारे मार्गे वाहने, सर्व्हिस रोडवर देखील उलट दिशेने वाहने येत आहेत. तुम्ही पाहू शकता, कारण हा सर्व्हिस रोड आहे तो जाण्याकरता आहे, परंतु तिथं उलट दिशेने येताना वाहने दिसत आहेत आणि उलट दिशेने येत आहेत. याचाच अर्थ वडपेच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. हे पाहू शकता, अजून गाड्या, हे बघा, हे रस्त्याच्या मधोमधच वाहन वळण घेत असताना एखादी सुसाट गाडीचं मागणं आले तर काय होऊ शकतो याचा अंदाज देखील लावू शकत नाही. खूपच भयानक स्थिती आहे या ठिकाणी आणि याबाबत मी अनेकदा व्हिडिओ देखील अपलोड केलेले की या मार्गावर सुसाट प्रवासाला कुठेतरी अंकुश लागतो. तो वडपेच्या ठिकाणी जेव्हा येवई नाका आपण पार करतो त्याच्यानंतर, आणि इथे सर्व्हिस रोड व्यतिरिक्त मुख्य मार्गावर मोठे मोठे कंटेनर ट्रक्स वगैरे उभे असतात. तुम्ही पाहू शकता, सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी लागलेली आहे, मुख्य मार्गावर देखील वाहतूक कोंडी आहे. म्हणजेच आपण वडपेच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. जसे की मी सांगितलं होतं, या मार्गावर, या जो मुख्य मार्ग आहे, सर्व्हिस रोड नाही, मुख्य मार्गावर इथे वाहने विनाकारण उभे असतात. ते तुम्हाला आता पुढे दिसेलच. सर्व्हिस रोडवर वाहने ठीक आहे, परंतु मुख्य मार्गावर वाहने उभी करणे म्हणजे खूप मोठी, स्वतःहून आपण एखाद्या संकटाला सामोर, म्हणजे संकट अंगावर ओढून घेण्यासारखं आहे. आपला प्रवास मुंबई नाशिक महामार्ग, मानकोली इथून सुरू केलेला प्रवास कल्याण भिवंडी बायपास पर्यंत आणि पुन्हा कल्याण भिवंडी बायपास पासून सुरू केला ते वडपेपर्यंत. तुम्ही पाहू शकता, भयंकर वाहतूक कोंडी लागलेली आहे. सकाळची वेळ आहे, सर्व कामाला जाणारे लोक, सर्व कामाला जाणाऱ्यांची घाई गडबड आणि त्याने लागलेली वाहतूक कोंडी. इथूनच वडपेच्या उड्डाणपुलाला काम होतो आणि माझी वाटते वडपेचे शेवटचे टोक. आपण कमेंट्स मध्ये जरूर नमूद करावे, या वाहतूक कोंडीतनं आपण प्रवास केलेला आहे का. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. आणि पाहू शकता, रस्त्याच्या मध्येच उभी असलेले हे वाहन, जसे मी बोललो. नमस्कार, सध्या जिथे मी उभा आहे ते मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग वडपेच्या ठिकाणी आलेलो आहे. येवई नाका आत्ताच क्रॉस केला. येवई नाका क्रॉस केल्यापासून येवई नाक्यावर फार ट्रॉफिक लागलेली आहे, पूर्ण जाम आहे. की आपला वडपेचा जो मेन चेंज आहे, इंटरचेंज वडपे नाक्यापर्यंत जाम आहे आणि याचं कारण तो इथे लाईनीत आहे ना, तुम्ही पाहू शकता कंटेनर विनाकारण उभे आहेत. आणि आपण वडपेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्याला आजचा व्हिडिओ मानकोली ते वडपे कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. आणि आपण देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी नेहमी अडकता का ते देखील नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. आणि पाहू शकता आपण कशा प्रकारे निघत आहोत. खूपच वाहतूक कोंडी झालेली आहे. सर्व्हिस रोडवर देखील वाहने वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत आणि मुख्य मार्गावर देखील. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.